बातमी आहे मंत्री गुलाबराव पाटलांच्या एका वक्तव्याची। अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। गुलाबराव पाटलांनी तर आपला पूर्वीचा अनुभव सांगताना हे वक्तव्य केलेलं आहे। गुलाबराव पाटलांचा निशाणा अजित पवारांवरती होता का अशा चर्चा आत्ता सुरू झाल्यात। मतदारसंघामध्ये कामं मंजूर कशी केली आणि त्यासाठी निधी कसा आणला याचे किस्से गुलाबराव जळगावमधल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना ऐकवत होते। अर्थ खात्यानं माझी फाईल 10 वेळा माघारी पाठवली असंही गुलाबरावांनी आपल्या भाषणात सांगितलं। सीआरसी वाले अमुक वाले सगळे पाठी लागले आहे। एक एक करतोय, पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे। टीव्ही वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल, पण अर्थ खातं सारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात। आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस, पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहां जाके आके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है। तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची, पण मी पिछा सोडला नाही, आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही। पाणी पुरवठा विभागाकडे अनेक फाईली फसलेल्या आहेत। राष्ट्रवादीची तर कामच झालेले आहेत अनेक ठिकाणी, आणि थेट आता अर्थ खात्यालाच वेठीस धरणं हे प्रकार, आता याच्यावर तर स्पष्टीकरण हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनीच दिलं पाहिजे। नाही, अर्थ विभागामध्ये जास्त वेळेस ही फाईलचा प्रवास झाला अशी मी मांडणी या ठिकाणी केली। नाही, अर्थ विभागामध्ये जास्त वेळेस ही फाईलचा प्रवास झाला अशी मी मांडणी या ठिकाणी केली। नाही, अर्थ विभागामध्ये जास्त वेळेस ही फाईलचा प्रवास झाला अशी मी मांडणी या ठिकाणी केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।